नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 100 प्रश्न घेतलेले आहेत। हे 100 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वीच्या सर्वात आतील थराला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पृथ्वीच्या सर्वात आतील थराला गाभा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा, सुएझ हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला तो कालवा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सुएझ हा कालवा विद्यार्थी मित्रांनो इजिप्त या देशामधला तो कालवा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बघा, हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, हिराकुंड हे धरण महानदीवर असून ते ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणत्या? भारतामधलं बघा सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, गुजरात हे राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारतामधला प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? भारतामधला बघा सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रॉकेट शर्मा हा विद्यार्थी मित्र भारतामधला सर्वात पहिला अवकाश यात्री आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, ॲल्युमिनियम खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? बघा, ॲल्युमिनियम खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, ॲल्युमिनियम विद्यार्थी मित्रांनो बॉक्साईट या खनिजापासून प्रामुख्याने मिळवले जाते। प्रश्न क्रमांक 7 पहा, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? राऊस सर्कोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राऊस सर्कोमा या विषाणूमुळे कर्करोग या ठिकाणी होऊ शकतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? बघा, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पाश्चरीकरण या पद्धतीमध्ये दूध या ठिकाणी नाशवंत पदार्थ हा टिकवता येतो। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 पहा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? बघा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा सापडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बिटुमिनस या प्रकारचा प्रामुख्याने कोळसा सापडतो। प्रश्न क्रमांक 11 पहा, खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी एक सरोवर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? बघा, या ठिकाणी 4 सरोवर आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो, खाऱ्या पाण्याचं सरोवर या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, वेंबनाड हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यासंबंधीचा प्रश्न आहे? बेळगाव हा सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या 2 राज्यासंबंधीचा प्रश्न आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये बेळगाव सीमावाद हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 14 पहा, बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही
ओळखली जाते बघा? बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बँकांची बँक म्हणून RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 15 बाबा, ग्राफाइट हे पुढीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे? बघा, ग्राफाइट हे पुढीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे ग्राफाइट हे कार्बनचं या ठिकाणी स्वरूप आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं? बघा, जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील लाल बहादूर शास्त्री यांचे या ठिकाणी घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोकण या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो. पुढचा बघा, भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सरोजिनी नायडू या भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणता मेंदू करतो? बघा, परीक्षेमध्ये विचारला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील छोटा मेंदू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 पहा, सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? राष्ट्रीय काँग्रेसचं बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी अधिवेशन झाले होते. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यार्थी मित्रांनो या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते? बघा, भारतामध्ये बघा प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील द बंगाल गॅझेट हे भारतामध्ये प्रकाशित झालेलं पहिलं वर्तमानपत्र आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तापी आणि पूर्णा यांचा संगम बघा चांगदेव या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 24 पहा, सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय? बघा, सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील प्लेइंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती? बघा, नोटाबंदीची घोषणा केव्हा करण्यात आली होती? 8 नोव्हेंबर सन 2016 मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 26 पहा, विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा वापर करतात? विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नायट्रोजन या वायूचा प्रामुख्याने वापर करतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, 1 जानेवारी सन 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अंदाजपत्रक? बघा, जेव्हा कुटुंबाचं उत्पन्न बघा खर्चापेक्षा जास्त असते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अंदाजपत्रक म्हणतात? तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो शिल्लकीचे अंदाजपत्रक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29 पहा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची शिधापत्रिका ही दिली जाते? बघा, पिवळ्या रंगाची शिधापत्रिका या ठिकाणी दिली जाते. प्रश्न क्रमांक 30 पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये बघा फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? बघा, जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जळगाव जिल्ह्यामध्ये बघा फेकरी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते? बघा, पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियमन सन 1967 या अधिनियमाद्वारे पोलीस पाटलांची नियुक्तीही केली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द बघा सिंह, या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील केसरी, या ठिकाणी सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 34 पहा, ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे, बघा त्यांना या ठिकाणी नियतकालिक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 35 पहा, संतोष करंडक ही ट्रॉफी कोणत्या खेळासंबंधीची? संतोष करंडक खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? बघा संतोष करंडक विद्यार्थी मित्रांनो फुटबॉल या खेळासंबंधीची ट्रॉफी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन कर लागू करणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा कार्बन कर लागू करणारा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी न्यूझीलंड या देश या ठिकाणी तो पहिला देश आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहे? आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शक्तिकांत दास हे सध्या आपल्याकडे आरबीआयचे गव्हर्नर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या गायकाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या एका गायकाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंडित भीमसेन जोशी या गायकाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2021 मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा डॉक्टर जयंत नारळीकर या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते। प्रश्न क्रमांक 40 बघा, ग्रॅमी अवॉर्ड पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा अवॉर्ड आहे? ग्रॅमी अवॉर्ड, बघा संगीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा, उबारा करणे, बघा उबारा करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पॉलिग्राफ यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? पॉलिग्राफ हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? बघा खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीचं हे यंत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते पद हे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही? बघा लान्स नाईक हे पद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही। तर बघा लान्स नाईक हे पद विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी भारतीय सैन्यामधलं ते पद आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। किमान, बघा किमानचा कमाल या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक बघा, टाकसाळ या ठिकाणी आपला या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे। टाकसाळ, बघा नाणी बनवण्याचा कारखाना या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा, मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचा या ठिकाणी प्रकार आपल्याला मुलांनो सर्वजण उभे राहा, बघा हे वाक्य विद्यार्थी आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी बघा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात राष्ट्रीय लघु उद्योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 30 ऑगस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे बघा प्रमुख संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? बघा आर्ट ऑफ लिव्हिंग, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील श्री रविशंकर या ठिकाणी या संस्थेचे प्रमुख संस्थापक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत? बघा युरोप खंडामधल्या पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा, कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी आणि खापरखेडा या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत?
बघा नागपूर जिल्ह्यामध्ये बघा कोराडी आणि खापरखेड आहे औष्णिक विद्युत प्रकल्प या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत. मग ऑप्शन क्रमांक पुढचा बघा FIR म्हणजेच खालीलपैकी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे. FIR मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो. बघा होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महासमादेशक हे होमगार्डचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 4 पहा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे. बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोकण प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो प्रशासकीय विभाग आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे. गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो 1465 किमी एवढी गोदावरी नदीची बघा एकूण लांबी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायचूर कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो. बघा रायचूर कर्नाटक या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो. बघा या ठिकाणी कृष्णा आणि भीमा या 2 नद्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर हे इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे. बघा चंद्रपूर शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोसीखुर्द हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये. गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गोसीखुर्द हे धरण विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामधलं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार. बघा सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत. बघा सासवडचे पठार विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधले ते पठार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैतरणा नदीवरचा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा नदीवर बघा उजनी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते. भीमा नदीवरचा उजनी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. बघा उजनी धरणाच्या जलाशयाला विद्यार्थी मित्रांनो यशवंत सागर जलाशय या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. फेकरी बघा फेकरी विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधला जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा मुंबई या ठिकाणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचे या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली मृदा खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा असते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो बेसॉल्ट या खडकापासून बनलेली मृदा म्हणजे रेगूर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 पहा वेरूळ कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. बघा औरंगाबाद या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 20 पहा ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजेच काळी क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे. ब्लॅक रिव्होल्यूशन म्हणजे काळी क्रांती कशा संबंधीची क्रांती आहे. बघा पेट्रोलियम यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. बघा सन 1965 मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा
महाराष्ट्रामध्ये बघा हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी, महाराष्ट्र राज्यामध्ये हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दिग्रस सांगली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हळद संशोधन केंद्र आहे. बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील लोणोर या ठिकाणी विद्यापीठ आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा पहा सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण खालीलपैकी कोणते? बघा सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचं कारण पुढीलपैकी कोणतं आहे? बघा प्रस्तरभंग या ठिकाणी सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचं कारण आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा संत चोखामेळा यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मंगळवेढा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संत चोखामेळा यांची या ठिकाणी समाधी आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात लांब सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याबरोबर, महाराष्ट्र राज्याची बघा सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याबरोबर लागते? बघा महाराष्ट्राची बघा सर्वाधिक जास्त लांबीची सीमा विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याबरोबर लागते. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता पक्षी विद्यार्थी मित्रांनो दुर्मिळ पक्षी आहे? बघा खालीलपैकी कोणता एक पक्षी आहे जो दुर्मिळ पक्षी आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मालढोक हा पक्षी विद्यार्थी मित्रांनो दुर्मिळ या प्रकारचा तो पक्षी आहे. बघा सह्याद्री हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला, सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो? सह्याद्री हा पर्वत विद्यार्थी मित्रांनो अविशिष्ट पर्वत या प्रकारचा पर्वत म्हणून तो ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक पुढचा बघा मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? मिहान. बघा मिहान हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. ऑप्शन क्रमांक पुढचा पहा नारळाच्या झाडाला खालीलपैकी काय म्हणतात? नारळाच्या झाडाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नारळाच्या झाडाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माड या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामधली पहिली सूतगिरणी सन 1960 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? बघा महाराष्ट्रामधली पहिली सूतगिरणी सन 1960 मध्ये इचलकरंजी या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा मानगंगा या नदी विद्यार्थी मित्रांनो भीमा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनले? बघा लोणार हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? बघा लोणार हे सरोवर विद्यार्थी मित्रांनो बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्राचा समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्राचा समुद्र किनारा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समुद्र किनारा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर आणि IMP नोट्स जर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.